शिक्षक बंधू आणि भगिनींनो, माझा आपणा सप्रेम नमस्कार. पुन्हा एकदा आपण एक महत्वाच्या विषयाला हात घालीत आहे आणि तो महत्वाचा विषय असा आहे की तुम्हा सर्वांना माहित आहे की आजची तारीख 21/9/2023 आणि उद्या 22/9/2023 होऊ शकते. उद्याला आपलं रजिस्ट्रेशन जे स्वप्रमाणपत्र आपण करत आहात ते उद्याला बंद होईल आणि उद्याला जर आपलं रजिस्ट्रेशन बंद झालं तर त्या पुढील प्रोसेस आपल्याला माहित असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला एक चर्चा करायची आहे मित्रमैत्री साहेब की रजिस्ट्रेशन संपल्यानंतर आता पुढची भूमिका जी असते ती संस्थेची भूमिका आहे. म्हणजे संस्था आता कुठकुठल्या, मी एका संस्थेविषयी कधीही बोलत नाही. संस्था लक्षात घ्या, नगर परिषदचे जे शिवाय त्यांची भूमिका असेल, महानगरपालिकेचे जे आयुक्त असतात त्यांची भूमिका असेल, त्याच्यानंतर जिल्हा परिषदचे सीओ आहेत त्यांची भूमिका असते आणि त्याच्यानंतर आता मग आपण प्रायव्हेट संस्थेकडे आलो तर याच्यामध्ये अनुदान प्राप्त, विना अनुदान प्राप्त, सेल्फ फायनान्स, कायम विना अनुदान अशा संस्थांचे आदरणीय अध्यक्ष असतात आणि त्यांची सर्व ते सदस्य म्हणजे त्यांची बॉडी असते. तर या सर्वांच्या भूमिकेकडे आपलं लक्ष लागणार आहे. उद्याचं जर रजिस्ट्रेशन उद्या बंद झालं तर मग या सर्वांची भूमिका काय. तर आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे बघा, कारण कसं आहे की ज्या काही नगर परिषद आहेत, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळा तुम्हाला माहित आहे 1 ते 5, 6 ते 8 पर्यंत जाईल. 6 ते 8 ही फार कमी गावामध्ये आहे. 1 ते 5 बाकी आहे, सर्वच ठिकाणी आहे. प्रत्येक गावामध्ये शाळा जिल्हा परिषदची आहे. नगर परिषद जर आपण विचार केला तर ते तालुका प्लेसला जाणार आहे आणि महानगरपालिका तर जिल्ह्याच्या ठिकाणी काही महानगरपालिका असतात तिथं जाणार आहे. म्हणून सर्वात जास्त जर आपल्या जागा असतील तर त्या प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या जागा असतात आणि त्यातल्या त्यात आपल्याला प्रायव्हेट मॅनेजमेंट मधल्या ज्या काही जागा मुलाखतीसह म्हणजे भरणार आहेत त्याच्याकडे आपलं जास्त लक्ष आहे. म्हणजे त्यांची जाहिरातीचा प्रवास कसा राहील हा आजचा माझा महत्वाचा मुद्दा आहे की जसं तुम्हाला आता रजिस्ट्रेशन वगैरे करावं लागलं तसं त्यांना काय करावं लागते संस्था चालकांना हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. कारण कसं आहे, मी अगोदरही तुम्हाला सांगितलं की सिस्टीम आहे, सिस्टीम मध्ये जर उतरलं तर आपल्याला या सिस्टीम मधलं परिपूर्ण नॉलेज घ्यायचं आहे हे लक्षात घ्या. आणि जोपर्यंत आपल्याला परिपूर्ण नॉलेज येणार नाही तोपर्यंत आपण कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहतो. पण आपल्याला कोणावर अवलंबून राहायचं नाही. आपल्याला प्रत्येकाला या कॉम्पिटिशन्स मध्ये आपण उतरलो तर आपल्याला प्रत्येक गोष्टीची म्हणजे याच्यामधली अशी खडानखडा माहिती आपल्याला करून घ्यायची आहे. तर चला तर मग आजच्या या माझ्या चर्चेमध्ये सगळ्यात महत्वाचा मी जो मुद्दा आणलेला आहे तो मुद्दा आहे 5.2 आहे, 5.3 आहे, 5.4 आहे आणि 5.5 या मुद्द्याचा आपल्याला विचार करायचा आहे. मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं की मी जे आर शिवाय बोलत नाही, कारण मी जेव्हाही बोलायला येतो स्क्रीनवर तेव्हा माझ्या तुम्ही बघितलं असेल तर मी त्याच्यामध्ये एक जी आर शेअर करत असतो आणि आपण त्या जी आर वर चर्चा करतो. म्हणजे मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. तर पहिला मुद्दा जो आहे तो आपल्याला इथं अभ्यासायचा आहे तो आहे 5.2. हा 5.2 काय सांगतो आपल्याला हे फार महत्वाचं आहे. म्हणजे जसं तुम्ही रजिस्ट्रेशन पोर्टलवर केलं तसं संस्था चालकांना सुद्धा रजिस्ट्रेशन पोर्टलवर करावं लागते आणि त्यांना सुद्धा जसं तुम्हाला लॉगिंग आयडी आणि पासवर्ड मिळाला तसंच त्यांना लॉगिंग आयडी आणि पासवर्ड मिळतो. त्यांना सुद्धा एक प्रोफाईल मिळते. त्या प्रोफाईलवर त्यांना काय काय करावं लागते आणि त्या ती जाहिरात आणण्यासाठी त्यांना सुद्धा काय प्रयत्न करावे लागतात हे आपल्याला इथं पाहायचं आहे. त्यासाठी आपण सर्वात अगोदर जाणार आहे तो 5.2 हा जो मुद्दा आहे हा आपल्यासाठी एक महत्वाचा मुद्दा आहे माझ्या दृष्टिकोनातून. हा तुम्हाला तरी सर्वांना आपल्याला माहित असला पाहिजे, कारण जोपर्यंत आपल्याला माहिती होत नाही तोपर्यंत त्या कॉम्पिटिशन मध्ये आपण परिपूर्ण उतरू शकत नाही असं माझं मत आहे. आणि आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये जर परिपूर्ण उतरायचं असेल तर प्रत्येक गोष्टीची आपण माहिती करून घेऊया आणि त्यासाठी मी रोज एक म्हणजे 1-2 व्हिडिओ तुमच्यासाठी सादर करत असतो, कारण हा एक माझा उपक्रम आहे. आणि
हा उपक्रम मी याच्यासाठी करतो की आम्ही या पेशातून गेलो आहे, याच्यामध्ये काय कुठं कुठं माहिती नसती, म्हणजे कसा कसा त्रास होतो हे आम्हाला माहित आहे. आज तुमच्या वेळेस सर्व साधनं आहेत. आम्ही जेव्हा नोकरीवर लागलो होतो तेव्हा असे कुठलंच साधन नव्हतं की आम्हाला माहिती मिळेल म्हणून. तर आज तर भरपूर माहिती आपल्याला इथं उपलब्ध आहे आणि आपण ती उपलब्ध माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. लक्षात घ्या, ही तुमची माझी चर्चा आहे, ही तुम्हाला मी मार्गदर्शन करण्याइतका मोठा नाही, हे लक्षात घ्या. तर हा 5.2 चा जो मुद्दा आहे तो अगोदर आपण याचं रीडिंग करू आणि या मुद्द्याला आपल्याला समजून घ्यायचंय. बघा, सर्व व्यवस्थापनाच्या शाळातील शिक्षण सेवकाच्या रिक्त पदाच्या भरतीकरिता व्यावसायिक व किमान शैक्षणिक अर्हतेसह विषयनिहाय, माध्यमनिहाय, प्रवर्गनिहाय व बिंदू नामावलीनुसार रिक्त पदाचा तपशील पवित्र या संगणकीय प्रणालीमध्ये भरेल. म्हणजे जे काही सर्व व्यवस्थापनाच्या शाळा आहेत, आता सर्व व्यवस्थापनाच्या शाळा म्हणजे मी तुम्हाला पुन्हा रिपीट करतो, फक्त मी खाजगी बाबतीत बोलत नसतो. याच्यामध्ये नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि प्रायव्हेट मॅनेजमेंट असे आपल्या महाराष्ट्रामध्ये भाग आहेत. तर त्या सर्व भाग काय करतील, म्हणजे त्यांना यांनी सूचना दिल्या आहे की तुम्हाला आता काय करायचंय, रजिस्ट्रेशन संपल्यानंतर संस्था चालकांची भूमिका काय. आता काही मला आमचे बांधव हे विचारतात त्यांचं रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होईल, तर शासनाच्या नोटिफिकेशन नुसार सुरू होईल. जेव्हा त्यांचं नोटिफिकेशन निघेल तेव्हा त्यांचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे. बघा, सर्व व्यवस्थापनांच्या शाळातील शिक्षण सेवकाच्या रिक्त पदाच्या भरतीकरिता व्यावसायिक व किमान शैक्षणिक अर्हतेसह व्यावसायिक आणि किमान शैक्षणिक अर्हता. आता मी तुम्हाला सांगितलं शैक्षणिक अर्हतेमध्ये आपली डिग्री येते किंवा तुम्ही जर समजा 12वी पर्यंत शिकले त्यानंतर डी केलं तर 12वी पर्यंत शैक्षणिक अर्हता आणि डी जर केलं असेल किंवा डी केलं असेल तर ते व्यावसायिक अर्हता. तसंच इकडे असं येते की जर तुम्ही डिग्री घेतली असेल तर ते शैक्षणिक अर्हता आणि तुम्ही केलं हे व्यावसायिक अर्हता. तुम्ही पीजी केलं समजा पोस्ट ग्रॅज्युएट केलेलं आहे, तुम्ही काहीतरी एमएससी आहे, एमए आहे, हे शैक्षणिक अर्हता झालेली आहे. आणि व्यावसायिक अर्हता म्हणजे त्याला सपोर्ट मध्ये आपण करतोय, जे ट्रेनिंग घेतो आपण बीएड ती आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे इथं माध्यमनिहाय, प्रवर्गनिहाय व बिंदू नामावलीनुसार रिक्त पदाचा तपशील पवित्र या संगणकीय प्रणालीमध्ये भरेल. म्हणजे सर्व ज्या व्यवस्थापनाच्या शाळा आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना म्हणजे किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता हे तिथं दर्शवावं लागेल. बा आम्हाला कोणती पोस्ट आहे नंबर 1, हे जर बीए बीएड असेल तर तिथं बीए बीएड लिहावं लागेल, बीएससी बीएड असेल तर तिथं बीएससी बीएड लिहावं लागेल. हे झाली शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता, हा एक मुद्दा झाला. दुसरं त्यांनी म्हटलंय विषयनी आहे, म्हणजे ही जे पोस्ट आहे हे कोणत्या विषयाची आहे. समजा ती जर असेल काहीतरी याची इंग्लिशची तर तिथं ते लिहितील इंग्लिश. तिथं जर समजा ती असेल इतिहास भूगोल तर तिथं इतिहास भूगोल राहतील ते. त्याच्यानंतर माध्यमनी आहे, म्हणजे त्याच्यापुढे त्यांना माध्यम लिहावं लागेल की कोणतं माध्यम आहे याचं हे शिकवण्याचं, तर ते मराठी माध्यम असेल तर मराठी आणि इंग्रजी असेल तर इंग्रजी. त्याच्यानंतर प्रवर्गनिहाय, प्रवर्गनिहाय म्हणजे तो जो प्रवर्ग आहे, ती जी पोस्ट आहे ती कोणत्या प्रवर्गाची आहे, ती ओबीसीची आहे, एनबीसीची आहे, ईडब्ल्यूएस आहे, महिला आरक्षण आहे, काय जे असेल ते तिथं त्यांना नमूद करावं लागेल. व बिंदू नामावलीनुसार रिक्त पदाचा तपशील, आणि बिंदू नामावली सुद्धा त्यांना तिथं अपडेट करावे लागते, कारण कोणता बिंदू कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे हे बिंदू नामावलीमध्ये समजते. तरी आपण इथपर्यंत आलेलो आता पवित्र या संगणकीय प्रणालीमध्ये भरेल. त्यानुसार शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक प्रशासन अधिकारी, मनपा महानगरपालिका, नपा म्हणजे नगर परिषद अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे प्रकरण परत्वे जाहिरात परवानगीचा प्रस्ताव पदभरतीपूर्वी सादर करेल. म्हणजे शिक्षण संस्थेला काय करायचं आहे, ह्या ज्या त्यांच्याकडे व्हॅकंट सीट आहेत हे सगळे मुद्देचा विचार करून त्यांना त्याची जाहिरात तयार करावं लागेल. ते जाहिरात तयार केल्यानंतर ते यांच्याकडे पाठवावं लागेल, शिक्षणाधिकारी प्राथमिककडे. म्हणजे ही 1 ते 5 ची जाहिरात येणार आहे. त्याच्यानंतर माध्यमिक हे इथून येणार आहे 9-10. त्याच्यानंतर याच्यामध्ये दिलेलं आहे शिक्षण उपसंचालक त्यांच्याकडे 11वी-12वीत असते आणि 1 ते 5 असेल, त्या जर मनपाची शाळा असेल तर ते प्रशासन अधिकारी यांच्याकडे जाणार आहे ती जाहिरात.
आणि नगर परिषदची असेल तर ते विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे यांची जाते, कुणाची आपल्या 11वी-12वीची जात असते. आणि हे जर असेल नपाची असेल तर नपाचे असतात सीओ, त्यांच्याकडे ती जाहिरात मान्यतेसाठी जाणार आहे. यांना सुद्धा मान्यता जाहिरातीची घ्यावी लागते. त्याला फिगर अप्रुव्हल असा शब्द त्यांनी वापरलेला आहे आपल्या याच्यामध्ये. तर पुढे आपण पाहू, जाहिरात परवानगीचा प्रस्ताव पदभरतीपूर्वी सादर करेल. संबंधित शैक्षणिक संस्था तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांनी करावयाची कार्यवाही याबाबतचे वेळापत्रक वेळोवेळी निश्चित करण्यात येईल. मग ती जी संबंधित शैक्षणिक संस्था आहे किंवा हे जे अधिकारी आहेत ज्यांच्याकडे जाहिरात पाठवावी लागते, त्यांनी कशी कारवाई करावी याचं एक वेळापत्रक ते सादर करतील. मग ते वेळापत्रक सादर झाल्यानंतर त्यासाठी माहिती भरणारी व तपासणी करणारी यंत्रणा परिशिष्ट अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे राहील. खाली एक परिशिष्ट अ दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये यंत्रणा दिलेली आहे याच्यावर कारवाई करण्यासाठी. कोणती कारवाई? तर माहिती भरणारी आणि तपासणी करणारी, त्याची तपासणी करणारी यंत्रणा दिलेली आहे खाली. बिंदू नामावली प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणे आवश्यक राहील. जे काही त्यांची प्रचलित कार्यपद्धती असेल त्याच्यानुसार प्रवर्गनिहाय जे काही बिंदू नामावली असते ते म्हणजे तिथं तपासावं लागणार आहे त्यांना. त्याच्यानंतर पुढे असं दिलेलं आहे त्यांनी, आदिवासी क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षण सेवक पद भरती करता पेसा व महाराष्ट्र शासन राजपत्र अ साधारण भाग दिनांक 9 जून 2014 ची अधिसूचना यातील तरतुदी लागू राहतील. हे आदिवासी भागासाठी त्यांनी दिलेलं आहे. हा झाला 5.2. 5.2 मध्ये असं दिलेलं आहे त्यांनी की जाहिरात कशी तयार करावी, संस्था चालकाची भूमिका, त्यानंतर प्रशासन अधिकाऱ्यांची भूमिका, त्याच्यानंतर ती जाहिरात मान्यता कशी भेटते तिला, त्याच्यासाठी पुढचे पॉइंट आहेत ते आपण बघू. तर त्याच्याकरता आपल्याला जावं लागेल. आता 5.3 वर येतोय मी. 5.3 दिस इज अगेन वन इम्पॉर्टंट पॉइंट इन दिस जी आर. या जी आर मध्ये हा सुद्धा एक महत्वाचा पॉइंट आहे बघा. हा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. प्रत्येक शैक्षणिक संस्थेत तसेच संबंधित प्राधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार स्वतंत्र लॉगिंग युजरनेम पासवर्ड दिला जाईल. प्रत्येक शैक्षणिक संस्थेस म्हणजे जेवढ्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यामध्ये व्हॅकन्सी आहेत, त्यांची संच मान्यता झालेली आहे, त्यांचं रोस्टर ओके आहे, त्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जाईल. असाच युजरनेम आणि पासवर्ड हा शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, त्याच्यानंतर महानगरपालिकेचे जे काही प्रशासन अधिकारी, नपाचे सीओ, त्यानंतर शिक्षण उपसंचालक यांना सुद्धा युजरनेम आणि पासवर्ड देण्यात येईल. कशासाठी? तर या जाहिरातीवर कार्य करण्यासाठी. जसा तुम्हाला दिलेला आहे तुमचं स्वप्रमाणपत्र तिथं तयार करण्यासाठी, तसंच यांना सुद्धा दिल्या जाते, प्रत्येक शैक्षणिक संस्थेला आणि प्रत्येक प्रशासन अधिकाऱ्याला सुद्धा दिल्या जाते. कारण त्यांना त्या जाहिराती व्हेरीफाय करत जावं लागते की ते नियमानुसार जाहिरात आहे की नाही. हे सगळ्यात इथं महत्वाचं आहे. सक्षम प्राधिकाऱ्यांच्या लॉगिंगवर माहिती प्राप्त झाल्यानंतर जाहिरातीतील माहिती उपरोक्त 5.2 नुसार बरोबर असल्याची खात्री करतील व सदरची माहिती बरोबर असल्यास मान्य करतील. आता ही जाहिरात मान्य करायच्या बाबतीत दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे हे जे सक्षम प्राधिकाऱ्यांचं जे काही लॉगिंग आहे त्याच्यावर ही माहिती जाणार आहे. कोणती जी संस्था चालकांनी जाहिरात तयार केली ती जाहिरात संस्था चालकांनी त्यांच्या लॉगिंग आणि जो युजर नेम आणि लॉगिंग केल्यानंतर त्यांच्या प्रोफाईलला तयार होईल. प्रोफाईलला तयार झाल्यानंतर त्यांना सबमिट करावं लागेल. सबमिट केल्यानंतर ती जाहिरात या सक्षम प्राधिकाऱ्यांकडे जाते. मग ते कोण कोण मी तुम्हाला अगोदर सांगितलं की 5.2 मध्ये दाखवलेले आहेत. 5.2 मध्ये कोण कोण? तर जिल्हा परिषदचे प्राथमिक यू, माध्यमिकचे यू आहेत, त्याच्यानंतर महानगरपालिकेचे आहेत, म्हणजे जे काही असतील आयुक्त किंवा त्यांचं कोण तिथं नेमलेलं आहे, त्यानंतर नगर परिषदचे सीओ आहेत आणि त्यानंतर शिक्षण उपसंचालक आहेत. त्यांच्या लॉगिंगला ती जाहिरात जाईल. मग त्यांच्या लॉगिंगला ती जाहिरात केल्यानंतर त्यांना या 5.2 म्हणजे हा अगोदर मी वाचला 5.2 त्याच्यानुसार ती बरोबर असल्याची खात्री करावं लागणार. आता 5.2 मध्ये काय काय आहे मी अगोदर आणखी तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये किमान
शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ते, त्याच्यानंतर विषय, त्याच्यानंतर माध्यम, त्याच्यानंतर प्रवर्ग आणि त्याच्यानंतर बिंदू नामावली. हे सगळं या प्राधिकाऱ्यांना तपासावं लागते आणि ते जर व्यवस्थित असेल तर ते त्या जाहिरातीला मान्यता देतील. म्हणजे सदरची माहिती बरोबर असल्यास मान्य करतील, म्हणजे त्या जाहिरातीला मान्यता देतील. आणि माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्यास कारणासह अमान्य करतील. त्यांना ती जाहिरात अमान्य करण्याचा अधिकार सुद्धा आहे. का आहे? तर समजा एखाद्या जाहिरातीचा प्रवर्ग बिंदू नामावलीनुसार आलेला नाही किंवा एखादी समजा म्हणजे किमान जे आपण म्हणतो शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता आणि त्याला दिलेला विषय हा जुळत नाही, असं जर झालं तर मग ती जाहिरात ते अमान्य करतील. कोण करतील अमान्य? तर ते जे प्राधिकारी नेमलेले आहेत त्यांनी जाहिरातीला मंजूर देण्यासाठी. पुन्हा एकदा सांगतो, ते शिक्षणाधिकारी आहेत, माध्यमिकचे आहेत, प्राथमिकचे आहेत, आयुक्त आहेत, सीओ आहेत आणि शिक्षण उपसंचालक. पण त्यांना तिथं कारण द्यावं लागेल की ही जाहिरात मी का अमान्य करतो. म्हणजेच ती जाहिरात ते रिजेक्ट करतील आणि रिजेक्ट केली तर पुन्हा संस्थेच्या प्रोफाईलला ती चालली जाणार आहे. संस्थेच्या प्रोफाईलला गेल्यानंतर त्यांनी लॉग इन केल्यानंतर त्यांना दिसेल की आपली जाहिरात वापस आली. वापस आली तर खाली कारण दिल्या जातील. या कारणास्तव तुमची जाहिरात आम्ही परत केलेली आहे. तर तुम्ही हे दुरुस्त करून पुन्हा आमच्या लॉग इनला टाका, म्हणजे पाठवा. इथं ते कारण दिलेलं राहतील. असं हे 5.3 सांगते मित्र. म्हणजे 5.2, आता झाला 5.3. आता 5.4 काय सांगते ते बघू. 5.4 सुद्धा याच्यामध्ये महत्वाचा आहे. पुढे बघा 5.4 काय सांगतो. सक्षम प्राधिकारी यांनी 7 कार्यालयीन दिवसाच्या विहित कालमर्यादेत प्रस्तावावर कार्यवाही न केल्यास त्याबाबतची सद्यस्थिती संबंधित शिक्षण संचालक यांच्या लॉगिंगवर दर्शविली जाईल. म्हणजे एक लक्षात घ्या की संस्थेने बनवलेली जाहिरात या प्राधिकाऱ्यांच्या लॉगिंगवर गेल्यानंतर त्यांना ते 7 दिवसात त्याच्यावर कारवाई करावी लागते. 7 दिवसाची डेडलाईन आहे त्यांना. आणि 7 दिवसात त्यांनी जर कारवाई नाही केली तर ती जाहिरात तिथून निघते आणि शिक्षण संचालकांच्या लॉगिंगला जाऊन पडते. कारण यांनी जर 7 दिवसात काहीच त्याच्यावर रिप्लाय दिला नाही तर ती जाहिरात तिथून निघणार आहे आणि शिक्षण संचालक यांच्या लॉगिंगवर दर्शवली जाते. मग संबंधित शिक्षण संचालक लॉगिंगवर प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने 3 कार्यालयीन दिवसाच्या आत सक्षम प्राधिकाऱ्यास कार्यवाही करण्याबाबत कळवतील. मग त्यांना ती जाहिरात प्राप्त झाल्यानंतर पुन्हा खालचे जे प्राधिकारी आहेत तेच कोण? शिक्षणाधिकारी प्राथमिक, त्याच्यानंतर माध्यमिक, त्यानंतर आयुक्त, त्याच्यानंतर नगर परिषदचे सीओ, त्यानंतर शिक्षण उपसंचालक यांना ते आदेश देतील की तुम्ही या जाहिरातीवर ही तपासा, 3 दिवसात तुम्ही निर्णय घ्या. कारण 7 दिवस तुम्हाला दिले, तुम्ही निर्णय नाही घेतला. मग ती जाहिरात माझ्याकडे आली. आता मी तुम्हाला असा आदेश देतो की हे जाहिरात तपासा आणि 3 दिवसात ते ओके असेल तर मान्य करा आणि ओके नसेल तर त्याला रिजेक्ट करा. त्यासाठी त्यांना 3 दिवसाचा हे दिलेला आहे. 3 कार्यालयीन दिवसाच्या आत त्यांना ती निर्णय घ्यावा लागेल. जर 7 दिवसाच्या आत घेतला नाही आणि ती जाहिरात जम्प करून जर शिक्षण संचालकाकडे गेली तरची गोष्ट हे बोलतोय मी. म्हणजे अगोदर जाहिरात शिक्षणाधिकाऱ्याकडे जाईल, प्राथमिकच्या किंवा माध्यमिकच्या किंवा मनपाचे आयुक्त किंवा नगर परिषदेचे सीओ किंवा शिक्षण उपसंचालक यांच्याकडे जाईल. त्यांना 7 दिवसात निर्णय घ्यावा लागेल. त्यांनी जर 7 दिवसात निर्णय नाही घेतला तर ती जाहिरात कोणाच्या लॉगिंगला जाते? शिक्षण संचालकांच्या जाहिरात लॉगिंगला जाते. आणि शिक्षण संचालक काय करतात? मग त्याच्यावर कारवाई करतात आणि याच अधिकाऱ्यांना निर्देश देतात त्यांच्या खालच्या की तुम्ही या जाहिरातीवर 7 दिवसात निर्णय नाही घेतला. आता तुम्ही 3 दिवसात ही जाहिरात तपासा, ती ओके असेल तर मान्य करा आणि नाही तर तिला रिजेक्ट करा. असा हा कोणता मुद्दा आहे मित्र? हा एक 5.4 सांगतो. हे नियमावली आहे. ही सगळ्यात महत्वाची. हे नियमावली, माझा उद्देशच तो आहे की आपल्याला नियमावली अवगत झाली पाहिजे. आपण फक्त वरवर प्रश्न विचारतो, माझं असं काय, माझं तसं काय, माझं फॉर्म भरताना पर्सेंटेज चुकलं, मग मी आता काय करू, माझं मार्कशीटवर एवढं आहे, मग मी काय करणार? मित्र, हे तर तुमचं वैयक्तिक झालं आहे. हे आपण आज नाही पाहायला पाहिजे. आपण जर जागृत असो असो तर आपला रिझल्ट लागल्यानंतरच या गोष्टी आपण चेक करायला पाहिजे. आपण आज काय पाहता? हे लक्षात घ्या.
त्यामुळे आज आपल्याला नियमावली समजून घ्यायची आहे. ते नियमावली जर आपल्याला समजली तर आपल्याला याच्यामधलं कार्य कसं चालते या पवित्र कोडचं ते आपल्या लक्षात येणार आहे. पुढे याच्यामधलाच आहे 5.4 मधलाच एक भाग आहे, तो थोडासा वाचून घेऊ आपण. सक्षम प्राधिकाऱ्यांनी विहित मुदतीत जाहिरात परवानगी प्रस्तावावर निर्णय न घेतल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या गोपनीय अहवालात याबाबतची नोंद घेण्याच्या सूचना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक देतील. म्हणजेच आता हा तिसरा पॉइंट आलेला आहे की बाबा तुम्ही 7 दिवसात निर्णय घेतला, ती जाहिरात गेली शिक्षण संचालकाच्या याच्यावर, मग त्यांनी सांगितलं तुम्ही 3 दिवसात निर्णय घ्या. मग तुम्ही 3 दिवसातही निर्णय नाही घेतला, काहीच नाही कळवलं, तर तेव्हा त्यांच्या गोपनीय अहवालामध्ये नोंद होणार आहे. त्यांच्याविषयीची जे काय त्यांनी अकार्यक्षमता दाखवली त्याची नोंद तिथे होणार आहे. आणि ही एवढी मोठी याच्यामध्ये याही अधिकाऱ्यांवर जबाबदारी असते हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. त्याच्यानंतर 5.5 काय आहे? सक्षम प्राधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतर संस्थेच्या मागणीनुसार पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रदर्शित होईल. ह्या प्रश्न मला खूप लोकांनी विचारला, जाहिरात कधी येते? म्हणून माझा एक उद्देश होता की जाहिरातीचा प्रवास कसा आहे मित्र समजून घ्या आपण. जाहिरात कधी येईल हे सांगण्याच्या अगोदर आपल्याला जाहिरातीचा प्रवास कसा आहे, ती जाहिरात कशी मंजूर होऊन आपल्यापर्यंत पोहोचते ते महत्वाचं आहे. म्हणजेच या प्राधिकाऱ्यांनी जर त्या जाहिरातीला ओके केलं की नाही तुमची जाहिरात व्यवस्थित आहे, तेव्हाच ती जाहिरात या पवित्र पोर्टलच्या लॉगिंगवर येणार. सक्षम प्राधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतर संस्थेच्या मागणीनुसार पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रदर्शित होईल व संस्थेच्या लॉगिंगवर दिसेल. आणि ती त्या संस्थेच्या लॉगिंगवर सुद्धा दिसणार आहे त्यांना की तुमची जाहिरात आम्ही मान्य केलेली आहे. मग ते मान्य केलेल्या जाहिरातीनुसार ऍज पर मेरिट लिस्ट कॅन्डिडेट पाठवण्याची म्हणजे उमेदवार पाठवण्याची जी जबाबदारी आहे ती त्या पवित्र पोर्टलची आहे. त्याच्या मेरिट लिस्ट नुसार ते तिकडे काय करतील, टॅटची मेरिट लिस्ट पाहतील, त्याच्यानंतर त्याचा प्रवर्ग पाहतील, त्यानंतर त्याचा विषय पाहतील, त्याच्यानंतर त्याचं माध्यम पाहतील. हे सगळं पाहिल्यानंतरच तुमची रिकमेंडेड मेरिट लिस्ट तयार होते, त्या संस्थेच्या पोर्टलवर जाते. हे उमेदवारांनी तुम्हाला इंटरव्ह्यू करता पाठवत आहे, म्हणून मुलाखतीसाठी पाठवत आहे. तसेच संस्थेच्या प्रतिनिधीस ताब्यात त्याबाबत SMS द्वारे संदेश प्राप्त होईल आणि संस्थेचा जो काही प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधीला सुद्धा ते SMS द्वारे माहिती देणार आहेत की आम्ही तुमची जाहिरात मंजूर केलेली आहे. असं ते संस्थेचे जे प्रतिनिधी आपण पाहिलंय आजच्या व्हिडिओमध्ये किंवा संस्थेचं ते नाव पत्ता असतो, त्याच्यानंतर संस्थेचं ते कोण व्यक्ती आहे त्यांचं नाव असते, त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा असतो. तर त्यांच्या मोबाईल नंबरवर सुद्धा ते SMS द्वारे त्याची मान्यता देतील की तुमची जाहिरात आम्ही मान्य केलेली आहे म्हणून. सदर जाहिरात educationstaff.maharashtra.government या वेबसाईटवर प्रदर्शित होईल. आणि ती जाहिरात ही जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला पाहण्यासाठी प्रदर्शित होणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं काम आहे की तुम्हाला मग ऑप्शन क्लिक तिथं करावं लागेल. असा हा जाहिरातीचा प्रवास मी सांगितला तुम्हाला. हा कुठून येते कसा येतो पहा, जाहिरातीचा प्रवास आपण पाहूया. हा येणार आहे संस्था चालक किंवा नगर परिषद काय जिल्हा परिषद ज्यांच्या शाळा आहेत ते त्यांच्याकडून जाईल प्राधिकाऱ्यांकडे. प्राधिकाऱ्यांना 7 दिवसात त्याच्यावर निर्णय घ्यावा लागेल. ते त्यांना मान्य करायची आहे जाहिरात की अमान्य करायची आहे. अमान्य करायची असेल तर त्याच्यात काय काय त्रुटी आहेत त्या त्यांना नमूद करावं लागतील. बरोबर आहे. आणि त्यांनी जर प्राधिकाऱ्यांनी त्याच्यावर जर काहीच कृती नाही केली तर ते शिक्षण संचालकाच्याकडे जाईल. मग शिक्षण संचालक याच प्राधिकाऱ्यांना पुन्हा आदेश देतील की 3 दिवसात तुम्ही ओके करा, तपासा याला आणि त्यांना काय मान्यता द्यायची की अमान्य करायची आणि त्याचे कारण काय आहेत ते त्यांना पाठवा. आणि ते जर त्यांनी नाही केलं तर मग त्यांच्या गोपनीय अहवालामध्ये नोंद होणार आहे. आणि त्यांनी जर केलं तर ती जाहिरात जी आहे ती मान्य झाल्याचा SMS संस्था चालकांना जाणार आहे. तीच जाहिरात पवित्र पोर्टलवर येणार आहे आणि तीच आपले जे उमेदवार आहेत त्यांना या वेबसाईटवर www.educationstaff.maharashtragovernment.in वर दिसणार आहे.
आणि त्याच्यानंतर मग आपलं ऑप्शन फिलिंगचं काम होणार. मित्र, असे मी मुद्दे 5.5 पर्यंत घेतलेले आहेत. मुद्दे भरपूर आहेत. तुम्हाला रोज याच्याविषयीचं आपलं नॉलेज अपडेट करायचं असेल तर रोज हे व्हिडिओ म्हणा किंवा वाचन करा. तुम्हाला जे आजचं वाचन करावं लागेल. वाचन करायचा कंटाळा येत असेल तर मग आपले व्हिडिओ आहेतच, हे व्हिडिओ बघा. तुम्हाला आवडले त्याला लाईक करा. आणि माझी तुम्हाला एक हे राहील की हे व्हिडिओ तुम्हाला असं वाटते की आपल्यापर्यंत पोहोचते पाहिजेत तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही जितकं त्याला लाईक करसाल, तुम्हाला आवडले, तिथं काय जे तुम्हाला म्हणजे तुम्ही कमेंट्स केली ते जर मला समजा माझा उत्साह जर वाढत असेल तर मी आणखी तुमच्यापर्यंत डीप नॉलेज घेऊन माझा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहणार आहे. तुम्ही मला प्रतिसाद छान दिलेला आहे, मी तुमचा आभारी आहे. कारण कसं आहे की आभार व्यक्त करणं हे आपल्या संस्कृतीचा भागच आहे, काही प्रश्नच येत नाही. जरी हे तुमच्यासाठी मी करत आहे तरीही तुम्ही जेव्हा एखादा वक्ता उभा असतो, जर तिथे श्रोतेच नसतील तर वक्त्याचं काही चालत नसते. आपण जरी हे तुमच्यापर्यंत पोहोचत आहे पण तुम्ही जर त्याला समजा बघितलंच नाही तर मग माझं काय चालणार आहे, बरोबर आहे. पण तुम्ही व्यवस्थित छान ते पाहता माझे व्हिडिओ, त्याच्यामुळेच माझा इंटरेस्ट वाढलेला आहे आणि म्हणूनच मी हे कार्य आपल्यापर्यंत पोहोचत आहे. तर अशा प्रकारे आपण आज मुद्दा पॉइंट म्हणजे जो मुद्दा आहेत, महत्वाचे मुद्दे आपण घेतलेले आहेत. जाहिरातीचा प्रवास याला असं म्हणतात. तो 5.2 घेतला, 5.3 घेतला, 5.4 घेतला, 5.5 घेतला आणि त्याच्यानंतर आता तुमची भूमिका आणि तुम्हाला काय करावं लागणार आहे त्याच्याकडे आपण जाऊ. अजूनही या गोष्टीला वेळ आहे. ऑप्शन भरणं हे ते अजून आलं नाही. तुम्हाला तरी अजून आलं तर नाही, पण तुम्ही पण यायच्या अगोदरच आपल्याला त्याचं नॉलेज घ्यायचं. त्याचं जर नॉलेज घेतलं तर आपली जी कृती आहे मित्र ते अचूक होणार आहे. नाही तर मागच्या याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, सत्रामध्ये कितीतरी आपले उमेदवार आपले शिक्षक बंधू होते, यांचे ऑप्शन चुकले. चुकल्यानंतर ते त्यांच्या लॉगिनला परत आले. परत आल्यानंतर त्यांना एक फ्लो चार्ट द्यावं लागलं. त्यांना ते रिजनरेट करावं लागले. म्हणजे ऑप्शन जनरेट केले त्यांनी. ऑप्शन ऑप्शन जनरेट केल्यानंतर ते लॉक केले. लॉक केल्यानंतर ते व्हेरिफाय केल्या गेले. व्हेरिफाय केल्यानंतर त्यांचं शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता त्याला अनुसरून त्यांनी ते ऑप्शन आहेत ते भरले नव्हते. त्यामुळे त्यांना ते पुन्हा आदेश दिले कोर्टावर की तुम्ही हे रिजनरेट करा आणि पुन्हा लॉक करा. कारण हे व्यवस्थित तुम्ही भरलेले नाही. त्याचं कारणच एक होतं की आपण रीडिंग केलेलं नव्हतं त्या उमेदवारांनी. त्याच्यामुळे त्यांना अशी त्यांची फसगत झाली. मग आपली अशी फसगत होऊ नये म्हणून हा आपला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण धडपड करतोय आणि आपलं नॉलेज आहे मित्र ते आपण अपडेट करण्याचे प्रयत्न करतोय. तुमचं तर म्हणजे माझं तर होतेच पण माझ्यासोबत तुमचं पण व्हावं हाच याच्या मागचा माझा उद्देश आहे. आणि मला जेही काही प्रश्न विचारसाल त्याचे त्या अगोदर माझे व्हिडिओ बघा. बऱ्याचशा प्रश्नाचं तुमचं उत्तर माझ्या व्हिडिओमध्येच आहे. पण आपलं ते पाहण्याचा जर आपल्याला कंटाळा येत असेल मित्र हो, तर आपल्याला तर वयाच्या 30 म्हणजे 30 वर्षापर्यंत 28-30 वर्षापर्यंत सर्व्हिस करावं लागते. बघा एक लक्षात घ्या, सर्व्हिस मिळवणं सोपं आहे पण सर्व्हिस टिकवणं कठीण आहे आजच्या काळात. सर्व्हिस टिकली पाहिजे. मिळालेली सर्व्हिस टिकवणं ही खरी कसरत आहे मित्र. हे माझं वाक्य तुम्हाला सर्व्हिसवर लागल्यानंतर आठवणार आहे. हे लक्षात घ्या. आणि आपण ते टिकवू शकतो कारण आपल्याकडे तेवढं क्वालिफिकेशन आहे आणि तेवढं कौशल्य आहे मित्र. तर ठीक आहे, आता येथे मी थांबतोय. नंतर पुन्हा आपण पुनश्च नंतरच्या नवीन व्हिडिओमध्ये बघू. तो व्हिडिओ सुद्धा याच्यानंतरचे सगळेच व्हिडिओ तुमच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पहा. निश्चितच तुम्हाला ते व्हिडिओ तुमच्या फायद्याचे ठरतील अशी मला आशा आहे. पुनश्च एकदा माझा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका. धन्यवाद.